आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. वंध्यत्व आणि पुनरुत्पादन आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ओएसिस फर्टिलिटीतर्फे आयोजित ओएसिस जननी यात्रा याचा पुढील टप्पा हा नाशिक इथे मोठ्या उत्साहात पार पडला. टियर 2 आणि 3 शहरांमधील नागरिकांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणं आणि प्राथमिक तपासणी सुविधा पुरवणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमासाठी महापौर हेमगौरी आहेर अडके आणि उपमहापौर विलास शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यात्रेद्वारे जोडप्यांना मोफत समुपदेशनासह AMH तपासणी, वीर्य विश्लेषण आणि हिमोग्लोबिन तपासणी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या सहसंस्थापिका डॉक्टर दुर्गाजीराव यांनी विज्ञान आधारित आणि आधुनिक उपचार पद्धती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यावरती भर दिलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कराज शेनाई यांनी घटत्या प्रजनन दराच्या पार्श्वभूमीवर वेळेवरती निदान आणि योग्य उपचाराचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी उंटवाल यांनी स्थानिक पातळीवरती योग्य माहिती, समुपदेशन आणि मार्गदर्शन देणं ही काळाची गरज आहे असं म्हटलं. नाशिकनंतर ही ओएसिस जननी यात्रा लासलगाव, मालेगाव तसेच राज्यामधील इतर भागांमध्ये देखील राबवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. जे जननी यात्रा आणि ओएसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये काम करतात त्यांचे सर्वच ऑफिस बेअरर्स, कर्मचारी, डॉक्टर आणि समोर बसलेले सर्व फर्टिलिटी किंवा पालकत्व यासाठी काम करणारे बंधू भगिनींनो, खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की अवेअरनेस कॅम्पेन हा खूप मोठा आणि चांगला उपक्रम आहे. बरेचसे मिसअंडरस्टँडिंग्स पेरिफेरीमध्ये किंवा इवन सिटीमध्ये लोकांना असतात. पालकत्व किंवा गर्भधारणा याविषयी खूप आत्ता आपण पाहतोय की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्ट्रेस आणि खाण्यापिण्याकडे जे लक्ष नाही आहे, कारण खूप सगळे पदार्थ जे आहेत ते प्रोसेस्ड आहेत आणि बऱ्याच आपल्या ज्या फळभाज्या किंवा भाजीपाला आहे त्यामध्ये देखील खूप फर्टिलायझर्सचं प्रमाण आहे आणि रासायनिक पदार्थ हे जास्त सेवन झाल्यामुळे बहुतांश महिलांमध्ये हॉर्मोनल डिस्ट्रेस तयार होतो आणि त्या कारणाने आणि त्याबरोबरचा इमोशनल स्ट्रेस जो निर्माण होतो, कारण वंध्यत्व ही अशी परिस्थिती असते. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी उंटवाल, ओएसिस फर्टिलिटी इकडची क्लिनिकल हेड. ओएसिस फर्टिलिटी घेऊन येत आहे जननी यात्रा. ही एक फिरती बस असून आम्ही नाशिक व नाशिकच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये जाणार आहोत आणि तिथे वंध्यत्वग्रस्त कपल्स म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही अशा दाम्पत्यांना सल्ला व मार्गदर्शन करणार आहोत. तर जास्तीत जास्त लोकांना मी आवाहन करते की या संधीचा फायदा घ्या. ह्या जननी यात्रेच्या निमित्ताने आम्ही बऱ्याचशा ऑफर ठेवलेल्या आहेत आणि जे तज्ज्ञ तुम्हाला शहरांमध्ये तुम्हाला त्यांना भेटण्यासाठी जावं लागतं ते तुम्हाला इथे तुमच्या भेटीसाठी येणार आहात. तर नक्कीच आम्हाला या योजनेमध्ये सहकार्य करा आणि आपल्या या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद. हो, या दरम्यान जे सल्ला आणि मार्गदर्शन आहे ते मोफत आहे आणि बऱ्याचशा ज्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वासाठीच्या ज्या टेस्ट असतात त्या देखील आपण याच्यामध्ये मोफत ठेवलेल्या आहेत. तर ही जी जननी यात्रा आहे ही 23 फेब्रुवारी ते 4 मार्च या दरम्यान नाशिक, लासलगाव, मालेगाव, सटाणा, पिंपळनेर, पिंपळगाव, पाथर्डी, सातपूर आणि पंचवटी या विविध भागामध्ये थांबणार आहे. याचे जे डेट्स आहे आम्ही तुम्हाला खाली दिलेल्या लाईनमध्ये कळवूया. नाशिकमध्ये ही साधारणतः 23 आणि 24 फेब्रुवारीला नाशिकमध्ये थांबणार आहे आणि 2 ते 4 मार्च या दरम्यान नाशिकमध्ये थांबणार आहे. वेळ काय असणार आहे? वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. या शिबिराचा फायदा घेण्यासाठी आम्ही सांगितलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. 7386244486 म्हणजे 7386244486 या नंबरवर संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला जननी यात्रा ही कुठल्या दिवशी कुठल्या शहरात येणार आहे याची माहिती देऊ शकतो. धन्यवाद.
किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.